नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रक्षाबंधनाआधीच सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। मी आता 17 तारखेला याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रँडमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे, दिलेला शब्द दिल्याप्रमाणे 17 तारखेला जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। रक्षाबंधनाआधीच सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय, लाडकी बहीण योजना या योजनेचा मोठा गाजावाजा झालेला होता आणि आता प्रत्यक्षपणे महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रक्षाबंधन येण्याआधीच सरकारकडून 2 महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्या खात्यात पैसे जमा झाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मुंबईमध्ये एका ताईंच्या अकाउंटवरती पडलेला आहे आणि याच त्यात लाभार्थी ताई आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, या ठिकाणी त्यांचं कॅनरा बँकचं अकाउंट आहे आणि या अकाउंटवरती सुरुवातीला 1 रुपया आलेला आहे। त्यानंतरला आता 3000ची इन्स्टॉलमेंट त्यांच्या अकाउंटवर पडली असून या पहिल्या लाभार्थी आहेत, मुंबईमधल्या लाभार्थी आहेत, त्यांच्या अकाउंटवरती हे पैसे पडलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय वाटतंय तुम्हाला, तुमच्या अकाउंटला राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तिचे पैसे खात्यामध्ये आलेले आहेत, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। पहिला म्हणजे काय केलं, फॉर्म भरला माझ्या मुलाने मोबाईलवरती, त्याच्यानंतरनं हमी पत्रावरती मी सही केली आणि त्याच्यानंतरनं मला 1 रुपया आला आणि त्याच्यानंतरनं मला डायरेक्ट पैसे आले। तर मी मुख्यमंत्री लाडके भावाची मी आभारी आहे। नक्कीच आता काही दिवसांतच रक्षाबंधन आहे, त्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पहिल्यांदाच, म्हणजे महाराष्ट्रात मुंबईमध्ये पहिल्यांदा तुमच्या अकाउंटला हे पैसे मिळत आहेत। कशी भावना वाटते? मुख्यमंत्र्यांचे कशा प्रकारे आभार मानाल? या योजनेचा आपल्याला लाभ मिळाला आहे, कसं वाटतंय? छान वाटतंय आम्हाला, चांगलं वाटतंय। नक्कीच आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो, त्यांचं हे अकाउंट आहे, या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत। सुरुवातीला 1 रुपयाची इन्स्टॉलमेंट आलेली आहे, त्यानंतरला आज दिनांक रोजी 3000 रुपये या अकाउंटला पडलेले आहेत। आपण या दादांशी बातचीत करणार आहोत, त्यांच्या अकाउंटला हे पैसे आलेले आहेत। कसं वाटतंय, लाडक्या बहीण योजनेचा लाभ आपल्याला मिळालेला आहे, आपल्या आईला मिळालेला आहे? 2 महिने तर हे पूर्ण असंच चालू होतं, त्यांचं ॲप वगैरे। त्याच्यानंतर थोडं फोटो अपलोड करताना प्रॉब्लेम आला, परत हे वाटलं की परत ते होईल की नाही, कसं होईल, काय होईल। अखेर 2 महिन्याच्या ह्याच्यानंतर ते अप्रूव्ड झालं, माझं अप्रूव्डला दाखवलं। पहिल्या 9 तारखेला 1 रुपया आला आणि मग 14 तारखेला माझ्या दुपारी, म्हणजे आजच दुपारी 3000 रुपये क्रेडिट झाले। ते माझ्या तर राखी पौर्णिमेआधीच सरकारकडून लाडकी बहीण योजने